Good morning, friends. Today we are going to deal with our third poem, that is The Basketful of Moonlight. It is a very interesting poem. Let us see. You have textbook in front of you, and I have also the textbook in front of me. Now, this poem is written by the Sunil Sharma, who is a very famous poet. Sunil Sharma is a principal at Badlapur College in Mumbai. He is a great bilingual critic, poet, editor, translator, and the fiction writer. This poem is an English translation written in Dogri language. Okay. The title of the poem is Basketful of Moonlight. In this poem, a child admires the beauty of moon and requests the moon to give him its moonlights. Why he wants moonlight, that is given in the poem. So let us see the first stanza of the poem. O moon, give me moonlight, basketful or two basketful with seeds of moonlight. Here in this poem, the poet, as a child, he requests to the moon to give him a basketful or two basketful of moonlight. Why he wants the moonlights, the seeds of moonlights, that is given in the next stanza. Now see the next stanza of the poem, that is from city to village, on the side of the path, I want to sow many small moon of lights. The whole village goes to city daily to work. Now see, the poet as a child asking for moonlight, and he wants the seed of moonlights in plenty. Why he wants so many seeds of the moonlight, that is given in the stanza. The child desperately needs the seeds of moonlight to sow then on the path of the road, both side of the road, from village to city, because every day many people goes to city to earn their wages. या ठिकाणी हा जो कवी आहे, हा कवी किंवा हा कवितेमधील असणारा छोटासा मुलगा हा या चंद्राकडे एक विनंती करतोय. कोणती विनंती आहे ती, की मला एक टोपली भर किंवा एक टोपली किंवा दोन टोपली भरून या मूनलाइट्स म्हणजे जो चंद्रप्रकाश आहे त्या चंद्रप्रकाशाच्या बिया द्या. का बिया पाहिजेत त्याला, तर या ठिकाणी पुढे दिलेलं आहे, कारण त्याचे जे वडील आहेत किंवा त्याचे जे गावकरी आहेत, सगळे गावकऱ्यांसोबत वडील देखील आले, हे सर्व गावकरी दररोज कामासाठी शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये गेल्यानंतर त्यांना येण्यासाठी काय होतो, उशीर होतो. आणि उशीर होत असताना रस्त्यावरती मात्र हा पूर्णपणे काय आहे, अंधार आहे. आणि हा जो अंधार आहे ते पुढच्या स्टांजामध्ये दिलेलं आहे. पहा, द होल आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, द होल विलेज गोज टू सिटी डेली टू वर्क, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणजे माघारी येत असताना की जो संपूर्ण जो रस्ता आहे तो रस्ता अंधकारमय होतोय.
ॲज माय विलेज इज क्वाईट फार, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे या ठिकाणी कवी काय सांगू इच्छितोय, हा छोटासा मुलगा काय म्हणतोय की द पाथ ऑफ द रूट इज ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट अँड डेंजरस ॲज मेनी पॉयझनस क्रिएचर like snakes and scorpions are there in the way, and there is no vehicle to bring them safely to their homes. Piles means vehicles. म्हणजे या ठिकाणी पुढं काय सांगतोय तो पहा की रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी असणारे क्रिएचर प्राणी, मग साप असतील, विंचू असेल, असे आणखी बरेचसे प्राणी आहेत आणि त्याचबरोबर त्यांना घेऊन येण्यासाठी कुठलं वाहन देखील नाही आणि त्यामुळं त्यांना कधीकधी इजा होऊ शकते. आणि या सर्व लोकांमध्ये त्याचे वडील देखील आहेत. तो पुढं जाऊन काय म्हणतो पा द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, नायदर बस नॉर कार्ट पाइल्स वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. तो या ठिकाणी काय म्हणतो पहा की द फादर ऑफ द चाइल्ड इज ऑल्सो गोइंग टू सिटी फॉर वर्क, हू कम्स लेट ॲट नाईट इन द डार्कनेस. द चाइल्ड इज अस्लीप वेन हिज फादर कम्स बॅक ॲट नाईट अँड गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल चाइल्ड इज स्टील स्लीपिंग. म्हणजे उशिरा वडील या ठिकाणी येतात, त्यामुळं तो झोपलेला असतो आणि सकाळी लवकर वडील कामावरती जातात, त्यावेळेस देखील तो पूर्णपणे झोपलेला असतो. म्हणजे या ठिकाणी वडील आणि मुलगा या दोघांची भेटच होत नाही आहे. बघा एक पुढे काय सांगतोय, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन द लोन. पहा तो काय म्हणतो, लोन म्हणजे कर्जाऊ. हे चंद्रा मला काय कर की टोपली भरून जे चंद्रप्रकाशाच्या बिया आहेत, या बिया काय कर कर्जाऊ दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. I too want to hear fairy tales and stories from him. बघा या ठिकाणी परत तो अजून काय म्हणतोय की in the both condition the child is unable to meet his father. म्हणजे दोन्ही कंडिशन म्हणजे सकाळच्या कंडिशनमध्ये आणि संध्याकाळच्या कंडिशनमध्ये सुद्धा तो वडिलांना भेटू शकत नाही. इन बोथ कंडिशन द चाइल्ड इज अनेबल टू मीट हिज फादर. ही वॉन्ट्स टू लिसन टू द फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम द फादर. तो वडिलांकडून काय इच्छितो आहे की ह्या परिकथा, ज्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत, त्या गोष्टी वडिलांकडून ऐकू इच्छितो, परंतु ह्या सर्व गोष्टीमुळं ते शक्य होत नाही. हिज फादर कम बॅक अर्ली इन द इव्हिनिंग, सो ही वॉन्ट्स बास्केट फुल ऑफ मून लाईट्स फ्रॉम द मून. आणि त्यामुळंच तो या चंद्राकडे कोणती प्रार्थना करतो आहे की मला टोपली भरून मला काय दे, चंद्रप्रकाशाच्या बिया दे. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड ऑफ द पाथ. या ठिकाणी परत एकदा कवी या ठिकाणी या चंद्राला रिक्वेस्ट करतो आहे, तो म्हणजे काय, मला पूर्णपणे एक बास्केट भरून, एक टोपली भरून काय दे, चंद्रप्रकाशाच्या बिया दे, की जेणेकरून ह्या बिया ज्या आहेत त्या बिया मी कुठं लावेन, रोडच्या साईडनं लावेन, की ज्यामुळं संध्याकाळी लवकर येत असताना, उशिरा येत असताना या ठिकाणी या वडिलांना येताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते पटदिशीने लवकर येतील. आणि लवकर आल्यामुळं काय होईल, तर ज्या काही फेरी टेल्स आहेत, स्टोरीज आहेत, त्या स्टोरीसुद्धा मी त्याच्याकडून ऐकू शकेन. अशा प्रकारची एक सुंदर संकल्पना
या ठिकाणी या कवितेमध्ये मांडलेली आहे. अतिशय सुंदर अशी पोयम आहे. सुनील शर्मा हे या कवितेचे कवी आहेत की जे ही कविता देखील डोगरी लँग्वेजमधून ट्रान्सलेट झालेली आहे. अशी अतिशय सुंदर कविता आहे आणि या कवितेच्यामध्ये असणारे जे काही वर्कशॉप आहे हे वर्कशॉप तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मग या वर्कशॉपमध्ये सुरुवातीलाच इथं दिले वॉर्मिंग अपमध्ये दिलेलं आहे. 4 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. एस्नो टाईप क्वेश्चन आहेत, काही इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चनसुद्धा आहेत. डू यू लाईक टू हिअर द बेड टाईम स्टोरीज वेन you were a child? Obviously, all the students is like to listen the bedtime stories. Who usually told you the bedtime stories? काय असेल याचं उत्तर? तर ते म्हणजे ग्रँडफादर, ग्रँडमदर, देन मदर, फादर. See the next question. Why did you like them? Because they are very interesting. They are very simple to understand. And the last question is, do you still like to hear those stories once again? Yes, obviously the answer of this question is yes. Now see the second, that is discuss in groups about the procedure of the planting a tree. Write the steps in bullet points and present them before the class. There is a steps. We have to write the steps of planting a trees. Means choosing seeds, then digging the ground, putting seeds, then add minerals, then fill the hole, water it, all this. Then discuss in pairs and write what your father and mother do for your family. One example has done for you. You have to complete all these activities. Okay, thank you. Complete your homework also.